नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपण आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे। मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर या प्रश्नांचं विश्लेषण देण्यासाठी आलेलो आहे। आपण हा पहिला प्रश्न वेळ न घालवता बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे काय म्हटलंय त्यांनी, 2025 मध्ये जोहान्सबर्ग जे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित G20 शिखर परिषद करण्यात आलेली होती। G20 ही जी संघटना आहे, या संघटनेची शिखर परिषद प्रथमतःच या वर्षी म्हणजे 2025ला दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती। आणि मग दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आली तर दक्षिण आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिल तिथे ऑलरेडी पास झालेले होते शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये देखील। तर जागतिक लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय जे काय राजकारण आहे त्यामध्ये कुठेतरी म्हणजे अमेरिकेला ती बाजू आवडली नाही आणि म्हणून अमेरिकेने काय केलं तर या संघटनेच्या शिखर परिषदेला हजर राहण्यासाठी बहिष्कार टाकलेला होता। तर परीक्षेला डेफिनेटली आपल्याला विचारला जाणार, 100% येणार हा प्रश्न की या परिषदेला कोणता देश गैरहजर होता किंवा बहिष्कार टाकलेला आहे। कारण हा देश जो आहे तो जागतिक पातळीवरती खूप महत्त्वाचा देश समजला जातो म्हणून। आता त्यानंतर परत पुढे बघा, 2025 मध्ये इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन इन शॉर्ट ITPO ही जी संघटना आहे, या संघटनेचे जे काय अध्यक्ष आहे या अध्यक्षांची नुकतीच निवड झालेली आहे। आणि ते अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, जावेद अशरफ असं नाव आहे। आणि जी ट्रेडच्या संदर्भामध्ये ही ऑर्गनायझेशन काम करते, ट्रेड म्हणजे ज्याला आपण व्यापार असं म्हणतो, व्यापाराच्या संदर्भात काम करणारी ही भारतातली उल्लेखनीय अशी संघटना आपल्याला बघायला मिळते। आणि त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघू, भारताचे नवीन दूरसंचार जे काय सचिव आहेत ते सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। नाहीतर मी या ठिकाणी हा प्रश्न क्लिअर करून देतो। त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, अमित अग्रवाल असं आहे। म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नवीन पदावरती बसलेली व्यक्ती ही आहे सचिव या पदावरती, आणि कोणत्या डिपार्टमेंटचं तर दूरसंचार जे आहे त्या संदर्भामध्ये। त्यानंतर परत पुढे 2025 मध्ये SRFI म्हणजे काय तर ज्याला आपण स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया असं म्हणतो, जे बॅडमिंटनच्या संदर्भामधली स्पर्धा आहे। आणि या SRFI इंडियन ओपन स्पर्धेमध्ये पुरुषी विजेतेपद किंवा पुरुषी गटामध्ये कुणाला विजेतेपद मिळालं आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, मोहम्मद झकारिया अशा पद्धतीचं त्या खेळाडूचं नाव आहे। आणि त्या खेळाडूने विजेतेपद काय केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। आता त्यानंतर अनाहत सिंग ही जी महिला खेळाडू आहे ही अंतिम फेरीमध्ये विजयी ठरलेली। तर या खेळाडूने म्हणजे कुणावर विजय मिळवला, थोडक्यात म्हणजे कुणाला पराभूत केलं असा हा प्रश्न आहे। तर कुणाला पराभूत केलं तर त्याचं करेक्ट उत्तर आहे जोशना चिनप्पा अशा प्रकारची ती महिला आहे। आणि त्या महिलेला पराभूत करून या ठिकाणी या महिलेचा विजय किंवा या महिला खेळाडूचा विजय झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर पुढे बघा, 2025 मध्ये SRFI इंडियन ओपन महिला विजेतेपद किंवा महिला गटामध्ये विजेतेपद कुणाला देण्यात आलेलं आहे किंवा कुणाला मिळालेलं आहे तर अनाहत सिंग हिला मिळालं आहे, आपण नुकतंच पाहिलं आहे। आणि त्यानंतर बघा, 2025 मध्ये प्रारंभिक जगातील सर्वात स्ट्रॉंगेस्ट वुमन विजेतेपद कुणाला देण्यात आलेलं आहे तर त्याचं करेक्ट उत्तर आहे काय तर जामी बुकर हिला सुरुवातीला मिळालं मित्रांनो। परंतु ज्या वेळेस म्हणजे अशा प्रकारचं हे मानांकन मिळालं किंवा हे विजेतेपद तिने प्राप्त केलं त्यावेळेस अनेक लोकांनी आक्षेप घेतला की ही जी महिला आहे ही ट्रान्सजेंडर आहे आणि त्यासाठी दुसऱ्या महिलेचं नाव यायला पाहिजे, म्हणून ऑन्ड्रिया थॉम्सन या महिलेची नंतरच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काही दिवसामध्ये चर्चा झालेली आपल्याला बघायला मिळते। ओके,
तर परीक्षेमध्ये तुम्हाला आलं तर जॅमी बुकर असं लिहा आणि हे जर ऑप्शनमध्ये नसेल तर तुम्हाला ऑन्ड्रिया थॉम्सन हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊयात. बघा, सुजलाम भारत शिखर परिषद 2025 ही जी परिषद आहे ही परिषद दिल्ली भारतामध्ये बघा रे, दिल्ली मध्ये कुठे तर भारत मंडपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेचं, या शिखर परिषदेचं जे काय उद्घाटन आहे हे उद्घाटन प्रामुख्याने CR पाटील यांनी केलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, आयोजन कुठे आहे आणि कुणी उद्घाटन केलं. भारतीय सहकार्याने बांधलेला हानीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जे आहे अलीकडे कुठे त्याचं म्हणजे उद्घाटन करण्यात आलेलं आहे किंवा सुरू करण्यात आलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. ठीक आहे, चला नंतर पुढचा मुद्दा बघा. एशिया कप 2025 अंडर-19 म्हणजे 19 वयोगटामध्ये खेळला जाणारी ही जी स्पर्धा आहे, भारतीय संघाचा या स्पर्धेमध्ये कर्णधार कोण असणार आहे अशा प्रकारचा आपण प्रश्न तयार केला आहे. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर आयुष म्हात्रे हा जो आहे हा या ठिकाणी काय आहे तर कर्णधार आहे. आजचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. उद्याच्या भागामध्ये उद्याचे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपले हे जे लेक्चर आहेत हे लेक्चर निश्चित बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून आम्ही दररोज जे काय नवनवीन व्हिडिओ आहेत ते आम्ही अपलोड करतो. आणि हे लेक्चर्स, हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम जर म्हणजे पोहोचवायचे असतील किंवा तुम्हाला जर आमचे लेक्चर्स बघायचे असतील तर तुम्हाला तिथे बेल आयकनला क्लिक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो, ते पण गरजेचं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.